अजितदादा राहून राहून ह्या शिळ्या कडीला का उतू आणताय? विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर निकाल लागल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी अजितदादांनी सातारा येथे यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळावरती प्रीतिसंगम येथे वक्तव्य केलं की बेटा मी आलो असतो तर तुझं काय झालं असतं. त्याच्यानंतर मी सर्व मीडियाला त्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी 26 तारखेला मी असं बोललोच नाही म्हटले. आणि पुन्हा एकदा काल ते 16 ऑगस्ट 2025 रोजी पुन्हा एकदा त्यांनी कबूल केलेलं आहे. त्यामुळं अजितदादा राहून राहून ह्या शिळ्या कडीला का उतू आणतायत आणि सारखे का कबुली देत आहेत, हे आता महायुतीतले घटक पक्षाचे ते सर्वोच्च नेते आहेत एका पक्षाचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळं आता त्यांनीच ही गोष्ट का त्यांना पुन्हा पुन्हा ह्या गोष्ट गिरवावी लागते आणि ती सांगावी लागते, हे जास्तीचं विस्तृत स्वरूपामध्ये आणि तपशीलवार हे अजितदादाच याबद्दल सांगू शकतात.